हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत असं तवा बेसन. त्यासाठी मी या ठिकाणी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. फोडणीची तयारी करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे आणि स्मूथ अशी बेसनाची मी पेस्ट किंवा बॅटर करून घेणार आहे. आपल्याला चमच्याच्या किंवा विस्टलच्या सहाय्याने अशा पद्धतीने सगळ्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपण पिठातील अशा गाठी मोडल्या की आपलं बेसन बनवताना मग भाजीमध्ये अजिबात गाठी होत नाहीत. अशा पद्धतीने बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि आता आपण पिठल्याला फोडणी करून घेऊया. या ठिकाणी आपल्याला तवा बेसन बनवायचं आहे. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये चमचाभर तेल सोडलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जिऱ्याची खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे. त्यासाठी चमचाभर मी जिरे घातलेले आहेत. जिरे आपले व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. या ठिकाणी मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित ठेचून घेतलेल्या आहेत. तवा बेसनसाठी आपण जेवढा जास्त प्रमाणात लसूण वापरू तेवढं आपलं बेसन हे खमंग होतं. लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर घालूया कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्यासुद्धा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. कोणतीही भाजी असो तिची फोडणी जेवढी छान खमंग आपण करतो तेवढी ती भाजी टेस्टी होते. अशा पद्धतीने कढीपत्ता, मिरची, लसूण याची खमंग अशी फोडणी आपली झालेली आहे आणि आता या फोडणीमध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा. कांदा घातल्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित तो हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी कांदा आपल्याला अति जास्त प्रमाणात परतायचा नाही तर हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद आणि मीठ. या ठिकाणी मी छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ. हळद मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे. कांदा, हळद, मीठ, मिरची व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. या ठिकाणी मी 1 ग्लासभर गरम पाणी या फोडणीमध्ये ओतलं आहे. कधीही कुठल्याही फोडणीमध्ये भाजी बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा. फोडणीमध्ये जर आपण थंड पाणी ओतलं तर भाजीची चव आहे ती चांगली लागत नाही. फोडणीमध्ये गरम पाणी घातले की भाजीला रंगही छान येतो आणि चवही चांगली लागते. या ठिकाणी पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. या ठिकाणी आपण जे बेसनचं बॅटर तयार केलेलं आहे ते एका हाताने ओतायचं आहे आणि एका हाताने आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे बेसनच्या गाठी होणार नाहीत. अशा प्रकारे बेसन पीठ सुरुवातीला पाण्यामध्ये कालवून ओतल्यामुळे बेसनच्या अजिबात गाठी होत नाहीत. आपण बेसन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ताट किंवा अशा प्रकारे काचेची लीड झाकून आपल्याला ते व्यवस्थित 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर बेसन पाहू शकता व्यवस्थित शिजत आहे. एकदा आपल्याला बेसन हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आधीमध्ये हलवल्यामुळे आपलं बेसन आहे ते तव्याच्या तळाला चिटकत नाही. या ठिकाणी बेसन व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ते झाकून आणखीन 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बेसन आहे ते व्यवस्थित शिजेल. बेसन झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिट आणखीन एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अगदी 6 ते 8 मिनिटांमध्ये आपली तवा बेसनची भाजी तयार होते. या ठिकाणी बेसन हे व्यवस्थित शिजलेलं आहे. ते कसं ओळखायचं तर बेसनाचा रंग बदलतो, बेसनावरती एक प्रकारची चमक येते, तवंग येतो. या ठिकाणी पाहू शकता आपलं बेसनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. आता या तवा बेसनवरती आपल्याला कडकडीत असा तेलाचा तडका द्यायचा आहे. या ठिकाणी चमचाभर तेल आहे ते कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये आता चिमूटभर हिंग घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट आणि या तिखटाचा तडका आपल्याला बेसनवरती ओतायचा आहे. अशा पद्धतीने तडका दिलेलं बेसन हे अतिशय टेस्टी लागतं. या ठिकाणी आता आपल्याला शेवटी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं चमचमीत झणझणीत असं तवा बेसन तयार झालेलं आहे. ज्वारीची भाकरी आणि वरतून तेलाचा तडका दिलेलं
बेसन याची चव अप्रतिम लागते. तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.